नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक विहिरीजवळ घेऊन जाणार आहे। आणि ती विहीर महाराजांच्या काळातील असल्यामुळे त्या विहिरीचे बांधकाम कसे आहे आणि विहिरीला बांधण्यासाठी मोठमोठ्या दगडांचा वापर कसा केलेला आहे हे देखील आपण बघायचं आहे। आणि विहिरीच्या आतमध्ये जाऊन पाणी देखील प्यायचे आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतात तेव्हा ते पांढरे पाणी या गावाजवळ पाणी पिण्यासाठी आराम करतात। त्या गावातील माणसे राजे आणि महाराजांसाठी भाकरी आणि पाणी घेऊन येतात। त्या माणसांमध्ये एक म्हातारी देखील असते। राजे म्हातारीला म्हणतात, आजी सर्व काही बरे आहे का? पण आजी म्हणते, राज सर्व काही बरे आहे, पण या गावातील लेकी बाळींना पाणी आणण्यासाठी खूप दूरपर्यंत जावं लागतं। उन्हाळ्यामध्ये ह्या गावामध्ये पिण्यासाठी पाणी नसते, त्यामुळे तुम्ही या गावामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी एक विहीर बनवून दिली तर लय बरं होईल। राजे थोड्याच वेळात तिथून निघून विशाळगडाच्या दिशेने जातात। आणि 6 महिन्यानंतर राजे जेव्हा रायगडावरती पोहोचतात तेव्हा देखील महाराजांच्या लक्षात असते त्या आजींचे बोलणे। राजे आपले मावळे आणि कारागरांना या पांढरे पाणी गावामध्ये पाठवतात आणि पांढरे पाणी गावाच्या खाली एक ऐतिहासिक विहीर बनवून देतात। आणि त्या विहिरीला भरपूर पाणी असल्यामुळे त्या पाण्यापासून पांढरे पाणी गाव सुखी आहे आणि ते पाणी कधीही आटत नाही। अशी ऐतिहासिक विहीर आज आपण बघूया। तुम्ही देखील माझ्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलेली ऐतिहासिक विहीर बघायला मिळेल। जेव्हा आपण मलकापूरवरून येणाऱ्या मार्गाने पुढे येतो तेव्हा पांढरे पाणी गावामध्ये प्रवेश करतो आणि ह्या गावामधून हा मार्ग असाच पुढे विशाळगडाच्या दिशेने जातो। आणि गावाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर। त्या विहिरीकडे जाण्यासाठी आपल्याला आता त्या गावातील एका गल्लीमधून चालत चालत खाली जावं लागतं। आणि खाली गेल्यानंतर आपल्याला ती शिवकालीन विहीर बघायला मिळते। बघा, या गावामध्ये एकदम शांतता आहे। कोंबड्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, बकऱ्यांचा आवाज, सर्वत्र एकदम वेगळीच फिलिंग आपल्याला अनुभवायला मिळते। घराच्या जवळ फणसाची झाडे, सुपारीची झाडे आणि आंब्याची झाडे देखील आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे इथून पुढे आपल्याला सर्वत्र आंबे, चिक्कू आणि जंगली रानमेवा खायला मिळतो। आता आपण ह्या गल्लीमधून पुढे असेच चालत जाऊया आणि ती विहीर किती दूर आहे हे देखील बघूया। आणि ह्या गावातील कोणी म्हातारी माणसे भेटली तर त्यांना या विहिरीचा इतिहास विचारूया। आपण गुगलवर या विहिरीविषयी माहिती जाणून घेतली, पण प्रत्यक्षात त्या गावातील म्हाताऱ्या माणसाकडून इतिहास ऐकला तर वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। मित्रांनो, त्या गावामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं, ह्या गावामध्ये कोणी म्हातारी माणसे भेटली तर त्यांना शिवकालीन विहिरीविषयी विचारायचं। आणि खाली आल्यानंतर आम्हाला एक आजोबा भेटलेले आहेत, त्यांना आता मी ह्या विहिरीविषयी विचारणार आहे। आणि ह्या विहिरीचा काय इतिहास आहे ते मामांकडून आपण थोडं माहिती जाणून घेऊया, म्हणजे प्रत्यक्षात या गावातील माणसाकडून ऐकल्यामुळे मनाला बरं वाटतं। आम्ही ह्या गावामध्ये आलो आणि या ठिकाणी ह्या घरामध्ये एक आजोबा बाहेर बसलेले आम्हाला दिसले। आता आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया। तर आजोबा, मला या विहिरीविषयी थोडी माहिती सांगा। ही विहीर छत्रपती शिवाजी महाराजांनी एका आजीच्या बोलण्यावरून बांधून दिली असा इतिहास आम्हाला गुगलवर वाचायला मिळतो,
पण तुम्ही प्रत्यक्षात काय घडलं हे थोडी माहिती मला सांगा. ज्या टायमाला हा, मागास विशाळगडला जायचं पन्हाळगडावरून, हा, मग त्या टायमाला घोड्यावरून यायचं ते घोड्यावरून यायचं. हा, तर ते इथं आले सकाळी पहाटे पन्हाळ्यावरून हा, आणि त्या आजीच्या घरी गेलेत. हा, आजी मला विचारलं, आजी मला पाणी द्या, भूक लागली. हम्म, त्या आजीने काय सांगितलं, बाळा म्हणली तुला भूक लागली, रात्रीची भाकरी शिळी नाचण्याची हम्म, ती थोडी खाशील काय? हो म्हणलं, आजी चालेल, मला चटणी आणि भाकर द्या. मग ते आजीने काय केलं, तांब्याभर पाणी आणि महाराजांनी ती चटणी भाकरी दिली आणि त्यांनी ती खाल्ली. तिथं हम्म, पाणी प्यालं, हम्म, समाधान वाटलं. मग आजीला त्याने विचारलं, आजी तुला काय पाहिजे? तर आजी म्हणली, बाबा मला काय नको, फक्त हे पांढरं पाणी गाव. तर मला पाण्याचा दुष्काळ आहे आम्हाला इथे. हम्म, आम्ही उंचावर असल्यामुळं पाण्याचा आजूबाजूला कुठे आम्हाला आधार नाही. तर इथं तुम्ही एक विहीर बांधून द्या आम्हाला. आजी हेच मागतेच काय? तर होय मागते. बाकी म्हटले काय नको आहे, टंचाई म्हणजे आम्ही बाकी सगळं मिळते आम्हाला, लाकडू फाटा सगळं मिळतंय, शेती करतो, हम्म, पण पाणी नाही. महाराजांनी तेवढं ध्यानात ठेवलं आणि काही दिवसातच सुरुवात केली ओके, आणि ती विहीर बांधायला. त्या टायमाला काय वाळू नाही, सिमेंट नाही, हम्म, खड्डा मागायला मशीन नाही. ओके, मग त्या महाराजांच्या लोकांनीच हम्म, तो कसा खड्डा मारला आणि ती माती कशी काढली याची काही कल्पना नाही. ओके, एवढं कष्ट करून त्याने ती विहीर बांधली. म्हणजे काय आम्ही आमचं वय आता 75 आहे आणि आमचा आजोबा पंजोबा वाजो वडील बोललेले हे आम्ही ऐकलेलं. तुमचं ऐकतोय आम्ही. हा, ओके, हाच इतिहास. बाकी मग काय मोठा आहे इतिहास पुढचा कशाला सांग, बरोबर, फक्त या विहिरीबद्दलचा सांगतो. मग शेवटी काय, आता विहिरीला नाव काय द्यायचं? हा, ते पन्हाळ्यावरून आलेत हम्म, सैन्य घेऊन आणि इथं उजाडलं. मग त्या टायमाला काय माहित, पांढरे झालं, हम्म, पांढरं, पांढरे झालं. आता आम्ही उजाडले म्हणतो. मग तिने काय म्हणलं, इथं आलो आम्ही आणि हे पांढरे झाले, या पाण्यालाच नाव देऊया पांढरं पाणी. ओके, म्हणजे पाण्यावरून पाणी काय पांढरे नाही, लोकांचा समज आहे. म्हणजे सकाळी उजाडल्या हा, मुळे त्या गावामध्ये पोहोचला. हा पांढरे झालं. आजींचं वाक्य महाराजांना ऐकायला मिळालं मिळालं. आणि या विहिरीसोबत गावाला पण पांढरं पाणी नाव दिलं. नाव दिलं. ओके, ओके, धन्यवाद बाबा. नमस्कार. या घरातील आजोबांनी आपल्याला विहिरीचा खूप इतिहास सांगितला. आता आपण या विहिरीच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे. आता ती विहीर जवळ जाऊन बघूया कशी आहे. आणि आजोबा म्हटले होते विहीर बांधण्यासाठी कोणतीही मशीन किंवा सिमेंट वाळूचा उपयोग केलेला नाही, फक्त दगडाने विहीर बांधलेली आहे आणि विहीर भरपूर खोल आहे. आणि ह्या विहिरीतील पाणी पिऊन बघूया आणि विहीर आतमधून आणि बाहेरून कशी बांधलेली आहे हे देखील बघूया. बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे, म्हणजे एका खांबावरती लिहिलेलं आहे, राजांना सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला. म्हणजे आजी महाराजांसाठी एक वाक्य बोलत आहे, ते वाक्य ह्या खांबावरती लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी तलाव बनत असल्यामुळे कामाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही इथला परिसर कसा आहे. पांढरे पाणी गावाच्या खाली ही विहीर आहे आणि विहीर पूर्णपणे दगडाने बनवलेली आहे. दगडांना जोडण्यासाठी कुठेही
चुना किंवा सिमेंटचा उपयोग केलेला नाही. आणि हा दगडांचा आकार कसा आहे बघा. काळ्या पाषाणामध्ये बनवलेली ही विहीर. आता आपण ही विहीर बाहेरून बघतोय. आतमध्ये उतरून ही विहीर आतमधून कशी बांधलेली आहे हे देखील बघायचे आहे. तुम्ही देखील ह्या पांढरे पाणी गावाजवळ आला, या विहिरीजवळ आला तर आतमध्ये जाताना बाहेर चप्पल किंवा बूट काढा. कारण आपल्या दैवताने बांधून दिलेली विहीर म्हणजे एक ईश्वर समान हे स्थान आहे. आता मी विहिरीमध्ये प्रवेश करत आहे. खाली उतरण्यासाठी या पायऱ्या कशा बनवलेल्या आहेत बघा. आणि ह्या विहिरीचा आकार एकदम गोलाकार आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सटीक गोल विहीर बनवलेली आहे आणि भरपूर खोल देखील आहे. आता आपण त्या पायऱ्यावरून खाली उतरूया. आणि खाली जात असताना त्या पायऱ्यांचा स्पर्श जेव्हा आपल्या पायाला होतो त्या एकदम थंडावा आपल्याला जाणवतो. विहीर गोल आणि थोडी आकाराने लहान जरी असली तरी सुद्धा या विहिरीतील पाणी पिण्यासाठी एकदम थंडगार आणि स्वच्छ आहे. वरून बघितल्यानंतर पाणी थोडे हिरवं दिसतं, पण पाण्यावरती थोडा तवंग आलेला आहे. या तवंगाला जेव्हा आपण हटवतो तेव्हा आतमध्ये हे जे पाणी आहे एकदम स्वच्छ आणि हिरवेगार आहे. आणि हे पाणी पिल्यानंतर पाण्याचा स्वाद एकदम गोड आहे. विहीर अजून भरपूर खोल आहे. आणि या विहिरीच्या पायऱ्या, माझे भाचे ह्या पायऱ्यावरती उभे राहिलेले आहेत. ह्या पायऱ्या कसे एकदम सटीक बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि खालून वर बघितल्यानंतर ही विहीर एकदम गोल आहे हे तुम्हाला बघायला मिळत असेल. वरून आपण एकदम गोल आहे दाखवू शकत नाही, पण खालून बघितल्यानंतर ही विहीर एकदम गोलाकार बांधलेली आपल्याला बघायला मिळते. या विहिरीमध्ये एक मोटर आहे आणि या मोटरीने पाणी वरती गावाच्या शिवेवरती एक टंकी आहे त्या टंकीमध्ये सोडले जाते. आणि त्या टंकीतील पाणी गावातील नागरिक पितात आणि जीवन आनंदाने जगतात. आता आपण या विहिरीमधून वरती निघूया. या विहिरीमधून आता आम्ही वरती आलेलो आहे आणि माझे दोन्ही भाचे खाली पाणी पित आहेत. पाणी एकदम थंड असल्यामुळे कितीही उन्हामध्ये आपल्याला तहान लागली आणि या विहिरीतील पाणी प्यायल्यामुळे तहान दूर होते. बघू शकता तुम्ही, हे पांढरे पाणी गाव झाडांच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पांढरे पाणी गावामध्ये घेऊन आलो. गावाच्या एका कोण्यावरती असलेली शिवकालीन विहीर दाखवली, जी विहीर 16व्या शतकामध्ये बांधली. आणि ज्या कलाकारांनी, ज्या कामगारांनी आणि शिवरायांच्या मावळ्यांनी जी विहीर बांधून दिली त्या विहिरीचे बांधकाम अजून देखील साबूत आहे. आणि महाराजांनी एका म्हातारीचे बोलणे लक्षात ठेवून 6 महिन्यानंतर आपल्या मावळ्यांना या ठिकाणी पाठवून ही विहीर बांधून दिली. त्यामुळे पांढरे पाणी गावातील माणसांना 12 महिने स्वच्छ आणि थंडगार पाणी देखील प्यायला मिळते. ही विहीर बाहेरून कशी आहे, आतमधून कशी आहे आणि विहिरीचे बांधकाम कसे केलेले आहे हे देखील मी तुम्हाला दाखवले. विहिरीच्या आतमध्ये उतरून पाणी पिल्यामुळे आमची तहान देखील भागली. तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्या, त्यामुळे तुम्हाला प्राचीन इतिहास देखील समजेल. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा
विजय असो.